नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माघ शुद्ध एकादशी म्हणजेच जया एकादशी. आता 29 तारखेला जी एकादशी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 एकादशींपैकी एक अत्यंत फलदायी अशी एकादशी आहे. हे जे व्रत आहे एकादशीचं हे साधंसुद्धा नाही आहे, लक्षात घ्या. म्हणूनच शेवट हा व्हिडिओचा जरूर ऐका. कारण हा जो उपवासाचा कालावधी आहे किंवा ही जी तिथी आहे यामध्ये हे जर व्रत जी व्यक्ती करते, भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतरांच्या पापांचा नाश होतो ते याच एकादशीच्या व्रताच्या माध्यमातून. अगदी तुम्ही या व्रताच्या कथेचं जरी पालन केलं आणि आजच्या दिवशी तांदूळ जो आहे भात वर्ज केला आणि सात्विक अन्न ग्रहण केलं, मनोभावे नामस्मरण केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, तरी देखील बघा कितीतरी पटीने तुम्हाला जन्मजन्मांतरांच्या पापांच्या विळख्यातून बाहेर काढणारी अशी ही एकादश. मग ही एकादशी 29 तारखेला गुरुवारीच आहे आणि ही जी तिथी आहे ती 28 तारखेला संध्याकाळी सुरू होते. मात्र उदय तिथीनुसार आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारखेला हे व्रत किंवा हा उपवास करणार आहोत. काही ठिकाणी या गोष्टींमध्ये संभ्रम येतो, पण ज्या तिथीला सूर्य पाहतो तीच तिथी आपण ग्राह्य धरतो. यंदाचे जे योग आहेत ना ते खूप विशेष आहेत, शुभ योग आहेत. गुरुवार असल्याने गुरुपुष्य योगासारखा प्रभाव मिळणार आहे. विष्णू पूजनासाठी उत्तम, म्हणजेच आपण विठ्ठलाची पूजा करण्यासाठी हा अतिशय शुभ कालावधी. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष आहे, त्यामध्येच पाप नाशक करणारा आणि मोक्षदायी देणारा. याशिवाय रवी योग सर्वार्थ सिद्धी योगाची शक्यता पंचांगानुसार आपल्याला दिसत आहे. म्हणूनच काय करायचं आहे, आज जर तुम्हाला शक्य असेल तर उपवास आणि व्रत जरूर करा या एकादशीचं. मी यापूर्वीच्या एकादशी केल्या नाही, लगेच आज ही एकादश धरू शकते का? किंवा घरात प्रत्येकाला कुणाला धरण्याची इच्छा असेल हा उपवास तर जरूर करा, अगदी बिंदास. ज्या कोणत्या क्षणाला तुमच्या मनात येईल की हां, ही एकादश मी जरूर करणार, उपवास करणार, तर लगेच तुम्ही तोच देवाने दिलेला आपल्याला असा संकेत आहे समजायचा आहे. पूजेचा विधी बघूया थोडासा. कारण संध्याकाळी हलकं भोजन घ्यायचं आहे. नियमांचं पालन जे आहे ते संध्याकाळपासून सुरू होतं. एकादशीला शक्यतो करून जरा लवकर उठण्याचा प्रयत्न करा. जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तात उठा. कारण दिवसभराची दगदग, त्यामुळे तुम्हाला नामस्मरण वगैरे करायला, कोणता पाठ करायचा इच्छा असेल तर त्यासाठी थोडं लवकर उठलात तर वेळ मिळेल. चांगले धुतलेले वस्त्र, पिवळे वस्त्र असतील तर ते परिधान करा. संकल्प घ्या की आज मी भगवान विष्णूंच्या कृपेसाठी किंवा देवाची माझ्यावर अपार कृपा आहे यासाठीच हा जया एकादशीचा निर्जळ उपवास करणार आहे. किंवा कशा प्रकारे उपवास करणार आहात, काय फलाहार करणार आहात किंवा फक्त दुधावरती, पाण्यावरती, ज्या प्रकारे तुम्हाला शक्य आहे, तुमचं शरीर ज्याप्रमाणे तुम्हाला अलाव करत आहे त्याप्रमाणे तुम्ही करायचा आहे हा उपवास. त्यानंतर मग संकल्प घेतला, तुमचं नाव वगैरे घेऊन हा तुमची इच्छा बोलायची, संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर एखाद्या तुमच्या देवाऱ्यातच जर भगवान विष्णूंची, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तरी चालेल किंवा मग सेपरेट तुम्ही एका पाटावरती पिवळे वस्त्र घालून श्री विष्णूची, लक्ष्मीची पूजा करायची आहे. पंचामृताने स्नान घालायचं आहे. फुले, तुळस आज खास करून अर्पण करायची आहे. पण लक्षात घ्या, मी नेहमी सांगते, एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही. तुळशीचा देखील निर्जल उपवास असतो एकादशीला. त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीची पाने तोडायची नाही. आदल्या दिवशी वगैरे ही सगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करा किंवा मग हार फुलाच्या दुकानातून आणता तिथूनच तुळशीपत्र देखील विकत घेऊ शकता. यानंतर धूप, दीप, नैवेद्य म्हणून फळे किंवा दूध, साखर, तीळ अर्पण करायचं आहे. आणि मंत्र जो मी सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय, किमान एक माळ जपायचा प्रयत्न करायचा आहे. दिवसभर विष्णू सहस्त्रनाम पठण करा किंवा ऐका, भागवत पुराण वाचन करा, कीर्तन, जागरण जे तुम्हाला शक्य होईल ना ते करा. कारण कोणतीही गोष्ट केलेली भगवंत त्याच्याजवळ ठेवत नाही, त्याची फेड ही आपल्याला त्वरित करत असतो. पण काही गोष्टी असतात ज्या आपल्या इच्छा आहेत, अडथळे आहेत, ते मार्गातून निघून मग ती इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो. तर तेवढा संयम आपल्याकडं असणं गरजेचं आहे. संयम हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच द्वादशीला जेव्हा आपण पारण करणार आहोत तेव्हा ब्राह्मणांना वगैरे तीळ, गूळ
दान करू शकता, हरभऱ्याची डाळ दान करू शकता. भोजनाला जर भेटत असतील स्वामी वगैरे तर तुम्ही तिथं त्यांना भोजन वगैरे दान करू शकता किंवा कोरडी शिधा द्या. यानुसारच आपण दिवसभर उपवास धरायचा आहे. फलाहार करू शकता. दूध, केळी वगैरे, साबुदाण्याची खिचडी जशा प्रकारे तुम्ही संकल्प केला आहे त्याप्रमाणे तुम्ही हे जो उपवासाचा विधी आहे तो पार पडू शकता. त्यानंतर बघा आजच्या दिवशी कथा देखील सांगितलेली आहे की देवलोकात मल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती. एकदा ते प्रेमात बुडून इंद्राच्या सभेत गायन करताना चूक झाली. इंद्राने क्रोधित होऊन दोघांना पिशाच योनीचा शाप दिला. हिमालयात भयंकर थंडीने भुकेने ते पिशाच बनून दुःख भोगू लागले. एकदा माघ शुद्ध एकादशीला म्हणजेच जया एकादशीला ते इतके दुःखी होते की उपवास जागरण हे त्यांच्या नकळत झाले. त्यामुळे रात्री भगवान विष्णूंचे ध्यान आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा शाप जो आहे मुक्त करण्यासाठी साक्षात भगवंतांनीच त्यांना आशीर्वाद दिला. मग इंद्राने कारण विचारल्यावरती त्यांना सांगितले की जया एकादशीच्या उपवासामुळे तुम्हाला पिशाच योनीतून मुक्ती मिळालेली आहे आणि त्यामुळेच एकादशीला जया एकादशी म्हटले जाईल. विजय मिळवलेली अशी ही जया एकादशी जी सर्व पापांवर विजय मिळवून देते. म्हणूनच या व्रताचे फायदे काय तर भूत प्रेत पिशाच योनीतून मुक्ती मिळते, पूर्वजन्माच्या पापांचा नाश होतो, वैकुंठ प्राप्ती आणि मोक्ष प्राप्त होतो, घरात सुख शांती आरोग्य समाधान नांदतं आणि सगळ्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद, विठ्ठलाचा, श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर कमेंटमध्ये जरूर लिहा जय श्री हरी विठ्ठल, जय श्री हरी विठ्ठल. सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी हळदीचा उपाय करायचा आहे. आजच्या दिवशी हळद, चंदन आणि गुलाबजल एकत्र करून याचा तिलक लावायचा आहे आणि हा तिलक अनामिकेने आपल्या कपाळावरती लावायचा आहे. जरूर हा उपाय करा आणि तोच तिलक लावलेला बेंबीवरती आपल्या नाभीवरती देखील लावायचा आहे. इथून पुढं सलग 41 दिवस हा तिलक तुम्ही जरूर लावायचा आहे. हा तिलक साधासुद्धा नसून आजच्या दिवसाच्या ज्या लहरी आहेत त्यामध्ये उतरतात. शक्यतो करून तुम्ही एका वाटीमध्ये किंवा डबीमध्ये चांगली शुद्ध हळद, चंदन पावडर एकत्र करून ठेवा आणि रोज थोडंसं हातावर घेऊन त्यावर गुलाबजल मिक्स करून हा तिलक लावा आणि तोच तिलक नाभीवर लावा. बघा तुम्हाला नेम, फेम, यश, कीर्ती, सक्सेस मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. कारण ज्याच्यावरती साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीला जगातील कुठलीही व्यक्ती थांबवू शकत नाही. कुठलीही वाईट दुष्ट शक्ती त्याचं काहीही करू शकत नाही. म्हणूनच लक्षात घ्या, शक्य तेवढा जास्तीत जास्त हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला हा उपाय जरूर सांगितला, पण ज्याच्या ज्याच्या नशिबात हा व्हिडिओ असेल, ज्याच्या नशिबात हा उपाय असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.